भारताचा हा दौरा अतिशय विशेष असून भारताबरोबर व्यवहार करून देशाची आर्थिक प्रगती कशी करावी याचा वस्तुपाठ भारताकडून घेतला असल्याचं ब्राझीलचे लुईज लुला दा सिल्वा यांनी म्हटलं आहे. 2005 साली भारताला भेट दिली तेव्हा आंतरराष्ट्रीय चलन साठ्याचं महत्त्व कळलं. तेव्हा भारताकडे $100 अब्ज एवढा आंतरराष्ट्रीय चलनसाठा त्यावेळेला होता. ब्राझीलला परत गेल्यावर देशवासियांना या साठ्याचं महत्त्व पटवून दिलं आणि तेव्हापासून बफर साठ्याला सुरुवात केली. ब्राझील हे असं प्रथमच करत होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा षणकोपासून ते धनको, ऋणकोपासून ते धनको अशी ब्राझीलनं झेप घेतली. सध्या ब्राझीलकडं 360 अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढा चलनसाठा आहे, अशी माहितीही सिल्वा यांनी दिली. भारतात प्रथम आलो होतो तेव्हा दोन्ही देशांचा व्यापार $2.5 अब्ज एवढा होता. 2023 पर्यंत ते 20 अब्ज नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला. त्यापैकी $10.5 अब्ज एवढा व्यापार उद्दिष्ट प्राप्त केलंय. दोन्ही देशातल्या अर्थव्यवस्थेतील सुप्त शक्ती अतिशय बळकट असून लवकरच हे उद्दिष्ट पूर्ण होईल असा विश्वासही लुला यांनी व्यक्त केला. भारतासारख्या देशासोबत व्यापार चर्चा करताना एखाद्या वसाहत देशाशी चर्चा करत असल्याचं वाटत नाही. श्रीमंत देशांसोबत चर्चा करताना एक अधिकारकता असते, मात्र भारतासोबत त्याची स्थिती नसते. जेव्हा दोन्ही देशांना गरज असते तेव्हा एक दुसऱ्यापेक्षा मोठा नसतो. प्रांत, भाषा यांची विषमता राहत नाही. भारत आणि ब्राझीलचा दृष्टिकोन आणि गरजांमध्ये समानता आहे, असंही ते पुढे बोलताना म्हणाले. आज भारत आणि ब्राझील हे